तिकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्री अवकाळी पावसानं हजेरी लावली। तसंच आज सकाळपासून जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे। त्यातच जिल्ह्यासाठी पुढचे 3 दिवस महत्त्वाचे असतील, कारण जिल्ह्यामध्ये 18 मे पर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश कुडेकर यांनी। पाहूयात। रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस अवकाळी पावसाची बरसात अधूनमधून सुरू आहे। त्यातच आता रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे। 18 मे पर्यंत येलो अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे आणि हवामान खात्याचा हा इशारा कुठेतरी खरा होताना देखील पाहायला मिळतोय, कारण काल रात्री देखील अवकाळी पावसाची बरसात रत्नागिरी जिल्ह्यात झाली। त्यानंतर आज सकाळपासून देखील ढगाळ वातावरण जिल्ह्यामध्ये आहे। आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतील समुद्रकिनारी आहोत आणि या ठिकाणची ही परिस्थिती पाहतोय। आभाळ देखील दाटून आलेला आहे। त्याचप्रमाणे मच्छीमारांनी देखील आपल्या नौका ज्या आहेत त्या किनारी आणलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार 18 मे पर्यंत जिल्ह्यात गडगडाट होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे विजा चमकण्याची तसेच ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। आणि या कालावधीमध्ये कुठल्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, अफवा पसरवू नयेत। त्याचप्रमाणे कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडूनच करून घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हा नियंत्रण कक्ष असेल, त्याचप्रमाणे पोलीस हेल्पलाईन क्रमांक असेल, यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर जिल्ह्यात गेले काही दिवस अवकाळी पाऊस पडतोय। त्यातच आता हवामान खात्याकडून येलो अलर्टचा इशारा देखील जिल्ह्यासाठी देण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी असं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।